मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याचं कळतंय। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडला आगामी वाढवण बंदराशी जोडण्यासंदर्भात अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच पालघरमध्ये विमानतळ बांधण्यासंदर्भात जमीन आणि साध्यता अहवाल मुख्यमंत्र्यांकडून मागवण्यात आल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। वाढवण बंदर हे विमानतळ आणि कोस्टल रोडशी जोडल्यास तिथे कनेक्टिव्हिटी वाढून त्या भागाचा विकासही मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यासाठी मदत होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। वळत पुढच्या बातमीकडे। मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी आता 22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे। 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणुकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत। तर मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रांवर आणि 64 बूथवर ही निवडणूक पार पडणार आहे। विद्यापीठाच्या mu.edu.app.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बूथनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आणि 25 सप्टेंबर 2024 रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याचं माहिती आहे। एकूणच आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातली चर्चा सुरू होती। 10 जागांसाठी आता 22 सप्टेंबरला हे मतदान पार पडणार आहे आणि 25 सप्टेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे। त्यामुळे कुणाची वर्णी इथे लागते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।